2 मिनिट थांबायचं. तर त्या कीर्तनामध्ये जेव्हा ऐकणारी माणसं असतात ती जीवन आल्यामुळे त्यांच्यावरती झोपेचा अंमल सुरू होतो आणि मग कीर्तन ऐकणाऱ्या माणसांना थोड्या वेळेने बुवा काळा पांढरा दिसायला लागतो, पुढे सगळीकडे अंधार येतो आणि मग ते अशी डुलकी घेतात आणि डुलकी घेतल्यानंतर डोळे किरकिरे करून आजूबाजूला बघतात की आपल्याला डुलकी घेताना कुणी बघितलंय का म्हणून. म्हणून मग तो कीर्तनकार बुवा काय म्हणतो, म्हणा जय जय ठोबा रुक्माई रामकृष्ण हरी टाळ्या वाजवा असं सांगतो ना बुवा आपल्याला. आणि मग टाळ्या वाजवतो आणि आपण मग जागे होतो. म्हणजे आपल्या मौखिक परंपरेमध्ये कीर्तन आहे. आता बहुतेक सगळ्या वारकरी मंडळींना हे माहिती असेल की आपण म्हणतो की तुकारामांची जी गाथा आहे, अभंगाची गाथा, ती इंद्रायणी नदीत बुडवली होती, बरोबर. मग आता कुठनं आले अभंग तुमच्याकडं, विचार करा बघू, कुठनं आले असतील अभंग आपल्याकडे. एका बाजूला आपण म्हणतोय की तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली, मग इंद्रायणीत बुडवली हे खरं असेल तर आज आपल्याकडे अभंग कुठनं आले, तर त्याचं उत्तर असं आहे की तुकारामांचा एक अनुयायी त्र्यंबक कासार आणि अलेक्झांडर डफ नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. त्यांनी गावोगावी खेड्यापाड्यामध्ये फिरून मौखिक परंपरेनं लोकांनी आपल्या जवळ ठेवलेले जे अभंग आहेत ते गोळा केले आणि 1869 साली 4,500 अभंगांची तुकारामांची गाथा आहे ती तुकारामांची गाथा प्रसिद्ध केली. आज आपण ज्या गाथेतले अभंग वाचतो त्या त्र्यंबक कासारनं आणि अलेक्झांडर डफनं यांनी प्रकाशित केलेली तुकारामांची गाथा आहे. माझा मुद्दा असा आहे की म्हणजे शाळेत न जाणाऱ्या साध्या माणसांनी तमाशा टिकवला, शाळेत न जाणाऱ्या साध्या माणसांनी कीर्तन टिकवलं, निरक्षर माणसांनी पोळ्या टिकवल्या, शाळेची पाठबीत न बघितलेल्या माणसांनी अभंग टिकवला, पोवाडा टिकवला. म्हणजे आपला ज्या गावगाडा आहे या गावगाड्याची सांस्कृतिक चाकं जी आहेत ती प्रामुख्यानं ह्या साध्या साध्या माणसांनी टिकवली. मग हे असं होण्याचं जे कारण आहे बघा तुम्ही, एका बाजूला शिक्षणाची व्यवस्था उच्चवर्णीयांच्या हातामध्ये होती आणि दुसऱ्या बाजूला औपचारिक शिक्षण ज्याला म्हणू, म्हणजे युरोपमध्ये 2 चळवळी होत्या. एका चळवळीचं नाव रिनायसान्स, दुसऱ्या चळवळीचं नाव रिफॉर्मेशन. रिनायसान्स म्हणजे ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाची चळवळ आणि रिफॉर्मेशन धर्माच्या सुधारणेची चळवळ. हे सगळं आपल्याकडे केव्हा सुरू झालं, तर हे सगळं आपल्याकडे ज्यावेळेला ब्रिटिश भारतरत्न आले, इकडं आले आपल्याकडे, त्यावेळेला ब्रिटिशांनी औपचारिक शिक्षण सुरू केलं आणि त्यामध्ये मेकॉले नावाचा एक विद्वानग्रस्त होता. त्याने एक सिद्धांत मांडला. काय सिद्धांत मांडला की झिरपणीचा सिद्धांत, त्याला इंग्लिश मध्ये फिल्टरेशन थिअरी म्हणतात. म्हणजे वरच्या वर्गाला शिकवा, शिक्षण आपोआप झिरपत झिरपत खाली जाईल असं हा मेकॉले म्हणाला आणि त्या पद्धतीनं उच्चवर्गीयांना शिकवायला सुरुवात केली. त्यातनं काय झालं, त्यातनं कारकून निर्माण झाले. ब्रिटिशांना देश चालवण्यासाठी फक्त माणसं मिळायला लागली. पण हे प्रत्यक्षात अशा प्रकारे शिक्षण खाली आलं का. आपल्या ढवळीचे प्राध्यापक ND पाटील तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील की नेहमी असं म्हणायचे की आपल्या समाजाची व्यवस्था जी आहे ही गाडग्याच्या उतरंडीसारखी आहे. म्हणजे सगळ्यात जास्त काम करणारे जे गाडगा आहे ते ताल आहे आणि अजिबात काम न करणारं बुंडुकलं जे आहे ते वरती टॉपला आहे. ही व्यवस्था बदलली पाहिजे असं ते म्हणायचे. म्हणजे मग आपल्याकडे 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा कुठला की आपल्या औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षणाची सोय नव्हती. दुसरा मुद्दा कुठला, आपल्याकडे औपचारिक शिक्षण जे आहे ते ब्रिटिश लोकांनी सुरू केलं आणि त्यांनी पण फक्त उच्चवर्णीयांना स्वीकारलं. मग ब्रिटिश इथं आल्यानंतर ज्या वेळेला काँग्रेसची, म्हणजे आजच्या नव्हे, देशाला स्वातंत्र्य मिळवणाऱ्या काँग्रेसची ज्यावेळेला 19व्या शतकाच्या अखेरीला स्थापना झाली त्यावेळेला आपल्या देशातली 2 राज्य शिक्षणाच्या बाबतीमध्ये आघाडीवरती होती. कुठली 2 राज्य, तर पहिलं राज्य आहे बंगाल आणि दुसरं जे राज्य आहे ते महाराष्ट्र. या दोन्ही राज्यातल्या लोकांनी समाजामध्ये सकारात्मक बदल करायला सुरुवात केली. म्हणजे मुद्दे कसे आहेत बघा,
आपली परंपरा आहे ती मौखिक परंपरा आहे. आपली परंपरा आहे ती कृषीजन्य आहे. आणि मौखिक परंपरेचं तुम्हाला आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो. मौखिक परंपरा ही ग्रामीण आहे. मौखिक परंपरा ही कृषी जीवनाशी संबंधित आहे. आता तुमच्या अण्णा हनुमान मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करत होते. याचा अर्थ त्यांना पण अनेक प्रकारचे अभंग ओव्या हे पाठ असतील. कुठनं आलं त्यांच्याकडं हे? त्यांचं काय फारसं शिक्षण झालं असावं. ते काय MA PhD नव्हते. त्यांचं काय फारसं शिक्षण झालं असावं असं मला वाटत नाही. तरी पण त्यांनी हे अभंग पाठ केले. याचं कारण आपली जी मौखिक परंपरा आहे, मौखिक परंपरा म्हणजे ऐकणं आणि बोलणं यावरती आधारित ही जी परंपरा आहे, ही मौखिक परंपरा मरत नाही. ही मौखिक परंपरा सलग आहे. ही मौखिक परंपरा ग्रामीण आणि कृषी जीवनाशी संबंधित आहे. आणि आपण सगळे त्या परंपरेचे पाईक आहोत. म्हणजे आज ज्याला आपण म्हणतो आमका माणूस BA झाला, त्याबद्दल पण तुम्हाला एक गंमत सांगायला हरकत नाही. तुमच्या पट्टण कोडोलीचे शंकर बाबाजी, मी बोलतोय ते पाठीमागे ऐकू येतंय का? येतंय? नसेल तर जरा पुढे सरकून बसा. शंकर बाबाजी पाटील म्हणून लेखक होते. ते शिकायला सुरुवात करणाऱ्या पिढीची अवस्था सांगताना काय म्हणाले की एकदा बाळासाहेब नावाचा एक मुलगा बाहेर जाऊन शिकून आला. गावात घरात सगळी माणसं जमली आणि ती एकमेकाला विचारायला लागली, नव बाळासाहेब किती शिकलं? तर ते सांगतो, हे बाळासाहेब लांब मोहर गेलं. अहो पण नेमकं शिक्षण किती झालं? हय झेंडाच लावला म्हणला. अरे पण नक्की किती शिकलं? BSc ऍग्रिकल्चर झालं काय? नाही म्हणला. अरे मग शिकलं किती? MA ह्याच वर घेऊन जा. म्हणजे MA झाला होता, तुम्हाला MA ह्याच वर घेऊन जा. आता यांचं काही शिल्लक काम राहिलं नाही. तेव्हा आपलं म्हणजे हे 60-62 सालच्या दरम्यानची ही गोष्ट आहे. अगदी शाहू महाराजांनी जेव्हा शाळा सुरू केल्या त्यावेळेला सुद्धा शिक्षक पाठवल्यानंतर आपली माणसं ते मास्तर शाळा घेऊन आलाय म्हटल्यावर त्याच्या दणक्यात हात घालून बघायची शाळा कुठं आहे म्हणून. रेल्वे ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला ताकानी रेल्वे स्टेशनवरती आमच्या तालुक्यातली अनेक माणसं ही बिन बैलाची गाडी पळते कशी हे बघायला बैलगाड्या करून जायची. म्हणजे त्याला काही इलाज नाही. हे आपलं वास्तव आहे. यात बदल करायला जी सुरुवात झाली की आपल्याकडे लोकमान्य टिळकांनी, म्हणजे लोकमान्य टिळक, तुम्हाला बोलताना सुद्धा गंमत आहे सांगतो तुम्हाला. बोलणाऱ्याचं चारित्र्य महत्वाचं असतंय. लोकमान्य टिळक म्हणाले, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळक, आता लाईट गेली म्हणून आठवलं मला, की 20-20 हजार माणसांच्या सभेसमोर माईक शिवाय बोलायचे. पण त्यांचं ऐकलं. समजा महात्मा गांधी असं म्हणाले की छोडो भारत, ते सुद्धा बॅरिस्टर होते. त्यांची भाषा कायद्याची होती. त्यांना माहिती होतं की ब्रिटिश लोक कायद्याला मानतात आणि म्हणून महात्मा गांधी असं म्हणत होते की कायद्यानं हे राज्य तुमचं नाही आणि तुम्ही इथं निघून जा. हे चले जाऊ म्हटले. आता जर समजा आपण एकमेकाला म्हटलो चले जाऊ, तर दुसरा म्हणेल रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय, तू मला कोण सांगणार? म्हणजे त्या माणसांचं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या चारित्र्य पण अत्यंत उच्च दर्जाचं होतं. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. म्हणजे मी गोवा विद्यापीठामध्ये एकदा एक पेपर वाचला होता इंग्रजीमध्ये. त्यात असं म्हटलं होतं की पॉलिटिकल रिक्रुटमेंट ऑफ गॉड गणपती अँड छत्रपती शिवाजी इन द पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गणपती आणि शिवाजी यांच्या उत्सवाच्या निमित्तानं टिळकांनी लोकांना संघटित केलं आणि संघटित करून ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये अर्थात वसाहतीचं स्वराज्य ते मागत होते. तो संघर्ष लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी केला. म्हणजे लोकमान्य टिळकांनी शिक्षण संस्थांमध्ये पण पुढाकार घेतला. ते राष्ट्रीय शिक्षणाचे आग्रही होते. त्यांच्या काळामध्ये लोकमान्य टिळक, आगरकर, नामदार गोपाळकृष्ण गोखले, तेलंग, भांडारकर या सगळ्यांना नागरी विचारवंत म्हणायचं. अगदी बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या सारख्या कवींना
शांतिनिकेतन विद्यापीठाची स्थापना केली. त्यांनी सांगितलं मला सरकारचं अनुदान नको, माझी पोरं रानात काम करतील, माझी पोरं शेती करतील, माझी पोरं व्यापार करतील आणि त्याच्या आधारावरती आमची शिक्षण संस्था चालवू असं म्हणणाऱ्या शांतिनिकेतनला कर्मवीर भाऊराव पाटलांनी देखील तिथं काम कसं चालतं हे बघायसाठी 2 वेळा भेट दिली. म्हणजे टागोरांच्या शिकवणुकीचा उद्देश काय होता तर मानवता हीच विश्वसेवा ते मानायचे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये साधी राहणी असली पाहिजे आणि आत्मप्रकटीकरणाला वाव मिळाला पाहिजे. मग ते काय शिकवायचे, ते संगीत शिकवायचे, ते काय शिकवायचे तर ते चित्रकला शिकवायचे. म्हणजे निसर्ग आणि मानव यांची सांगड घालण्याचा प्रयत्न रवींद्रनाथ टागोरांनी केला. टागोरांची एक कविता प्रसिद्ध आहे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर. वेअर द माइंड इज विदाउट फिअर म्हणजे भीतीमुक्त अशा प्रकारचा भारत निर्माण झाला पाहिजे. या भीतीमुक्त अशा प्रकारच्या भारतामध्ये धर्माधर्मावरनं वाद नको, जाती जातीवरनं वाद नको, पंथावरनं वाद नको. आता टागोरांनी सांगितलं त्यांच्या विचाराची आपण पुरती वाट लावलेली आहे. आपण काय म्हणतो की आम्हाला मराठा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे. एका बाजूला आपण काय म्हणतो, आमचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जातीभेद मोडून काढू म्हणतो नाही आपण. तुम्ही जर जास्त म्हणत असाल म्हणतो नाही आपण. आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतो, मी मराठा आहे मला आरक्षण मिळालं पाहिजे, मी ओबीसी आहे मला आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे काय, तुझी जात टिकली पाहिजे. मग जात पण टिकवायची आणि एकाच वेळेला जाती पण वाढण्याच्या भूमिका. हे सगळ्या महान माणसांची वाट लावण्यात आपण आपल्या पद्धतीनं त्याचा अर्थ लावतो. म्हणजे निवडणूक हे काय आहे, निवडणूक हे लोकशाही प्रबोधनाचं साधन आहे. पण आपण काय करतो, उभा करतानाच माणूस निवडून येण्याची क्षमता म्हणजे काय, ते 2 नंबरचे पैसे त्याकडे भरपूर असले पाहिजेत. त्यानंतर त्याला भावकीचा पाठिंबा पाहिजे, मारामारी करायची एक स्वतंत्र यंत्रणा पाहिजे आणि समोरच्या माणसाने वचन दिलं की ह्याला पण भेटत. म्हणजे आमच्या भुवनेश्वरपूरच्या निवडणुकीमध्ये तर ह्याला मी लिहिलंय त्यावरती की फॅमिली पॅक म्हणजे फॅमिलीला आईस्क्रीम वगैरे आपण घेऊन 4-5 जणांचं जातो का नाही, तसं पूर्वी ढाब्यावर द्यायचे. आता नवा विचार आला, बायका कुठे जाणार, मग घरात द्या. मग मागच्या निवडणुकीमध्ये नुसतं मटण द्यायचे, ह्या निवडणुकीमध्ये आणखी सुधारणा केलेली आहे. फॅमिली पॅक म्हणजे काय की मटण पण दिलंय, शिजवून तयार करून रस्सा पण दिलाय, द्रोण पण दिल्यात, पत्रावळ्या पण दिल्यात. तुमचा धंदा पाक मारला त्यांनी, द्रोण पत्रावळ्या सहित त्यांनी ते घरपोच केलं. आता ह्याला म्हणायचं फॅमिली पॅक. म्हणजे एकदा एक माणूस निवडणुकीमध्ये सारखी दारू पेत होता. तो सारखी दारू पेत होता म्हटल्यावर एक वयस्कर म्हणला ते काय एवढी दारू पिऊ नको. तर म्हणला मग काय होतंय म्हणला, तर म्हणला मरशील म्हणला. मग मला एक सांगा म्हणला, मला जे दारू प्यायला पैसे देतोय ते पण म्हणला मी मेल्यावर म्हणला तिकडं तुम्ही म्हणताय मी नरकात जाईल, तर ते पण येणार काय नरकात. म्हणला येणार की. जिथनं दारू घेतोय ते पण नरकात जाणार काय, जाणार. जिथनं चण घेतोय ते पण नरकात जाणार काय, जाणार. म्हणला त्यानंतर मी जलशा बघायला जातोय, ते जलशावाल्या बायकांचा तापा पण नरकात येणार काय, ते म्हटलं जाणार की ते पण नरकात जाणार. एवढी सगळी बरोबर असली तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही म्हणजे जर नरकात जायचं असलं तरी माझी तयारी आहे. तेव्हा या पद्धत खरं तर निवडणूक हे प्रबोधनाचं साधन असलं पाहिजे. आणि ह्याला म्हणजे मी केवळ पुराण्यांना दोष देत नाही, म्हणजे पैसे देणारे जितके दोषी आहेत तितकेच पैसे घेणारे देखील दोषी आहेत. म्हणजे आपला पण त्यामध्ये वाटा आहे. तेव्हा या परंपरेमध्ये, आपल्या वैचारिक परंपरेमध्ये बंगालमध्ये टागोरांनी ज्या पद्धतीचं काम केलं त्याच पद्धतीनं महात्मा गांधीने साबरमतीला आश्रम सुरू केला. महात्मा गांधी म्हणायचे सत्य आणि अहिंसा ही माझी जी तत्व आहेत, त्या 2 तत्वांच्या पेक्षा देखील माझ्याकडचं जे महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे मूलोद्योगी शिक्षण. म्हणजे पोरांनी स्वतः काम करून काहीतरी शिकायला पाहिजे. डॉक्टर राधाकृष्णननी ही याच प्रकारची भूमिका घेतली. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे त्या महात्मा फुलेंचा हा कोट सगळ्यांना माहिती आहे. महात्मा फुले काय म्हणाले, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले,
वित्ता विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. निवडणुकीचा एक मुद्दा लक्षात आलाय म्हणून त्याला परत सांगतो, पुढे पुढे कंटिन्यू करू की एकदा आणि हे आमच्यासारख्या बुद्धिजीवींचं निवडणूक नावाचं काम नाही. ज्ञानपीठ विजेते शिवराम कारंत निवडणुकीला उभा राहिले, त्याचे डिपॉझिट जप्त झालं. एक प्राध्यापक निवडणुकीला उभा राहिला, त्याला फक्त 3 मतं पडली आणि घरात वर्षभर भांडण बायको बरोबर चालू होतं की तिसरं मत तुला कोणाचं पडलं. तेव्हा या पद्धतीनं बौद्धिक माणसांचं हे काम नाही. पण महात्मा फुले जेव्हा असं म्हणतात की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले असं म्हणतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर दुसरा कुणी नाही, ग्रामीण भागातला शेतकरी त्यांच्या डोळ्यासमोर आहे की या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, हे शिकलेलं नाही म्हणून झालेलं आहे. आणि तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये जे जे पुढे आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये फक्त 49% मार्क आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर आपली घटना लिहिली, इंग्रजीमध्ये अनेक प्रकारची पुस्तकं लिहिली. ही ताकद त्यांना कशामुळे मिळाली? तर ही ताकद त्यांना शिक्षणामुळे मिळाली. तर ह्या महात्मा फुलेंनी आपल्या बायकोला सावित्रीबाईंना शिक्षिका बनवलं हे तुम्हाला माहिती आहे. आणि अस्पृश्यता निर्मूलन आणि स्त्री शिक्षणाचं पायोनिरिंग काम ज्याला म्हणू, म्हणजे सुरुवात करायचं काम जे आहे त्यांनी केलं. कारण त्यांना माहिती होतं की शिक्षणामुळे माणसाचं अज्ञान दूर होतं, शिक्षणामुळे माणसाची गुलामगिरीतनं मुक्तता होते. शिक्षण ही तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये घडलेली एक शांततामय अशा प्रकारची क्रांती आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंच्या चिंतनाचा जो केंद्रबिंदू आहे तो पददलित पीडित शेतकरी माणसं ही त्यांच्या समोर होती. आता कोल्हापूर जिल्ह्यात बोलतोय म्हणून नव्हे, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना पु ल देशपांडेंनी असं म्हटलेलं आहे की गळ्यातल्या कवड्याच्या माळेशी इमान राखणारा हा शाहू महाराज हा छत्रपती होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1917 साली महाराष्ट्र नव्हता, 1917 साली मुंबई सरकार होतं. या मुंबई सरकारमध्ये आजचा महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकाचा काही भाग होता. एवढ्या मोठ्या राज्यामध्ये, मुंबई राज्यामध्ये 1917 साली शिक्षणासाठी, प्राथमिक शिक्षणासाठी जी तरतूद केली होती त्याच्यापेक्षा शाहू महाराजांनी 1 लाख रुपयांची त्या काळामध्ये केलेली जी तरतूद आहे ती मुंबई सरकारपेक्षा जास्त होती. म्हणजे शाहू महाराजांनी या वापर कशाचा केला बघा. कदाचित तुमच्या गावात पण हनुमानाच्या देवळात एखादी शाळा पूर्वी शाहू महाराजांनी सुरू केली असेल. कारण मंदिरं आणि प्रार्थना स्थळं म्हणजे कुठल्याही समाजाची असो, ही अनौपचारिक शिक्षणाची केंद्र आहेत. या अनौपचारिक शिक्षणाच्या केंद्राचा शाहू महाराजांनी वापर केला आणि तिथे प्राथमिक शिक्षण सुरू केलं. ते काय करायचे, पोरग जर गैरहजर राहिलं तर ते बापाला दंड करायचे. शाहू महाराजांच्या प्रमाणेच बडोद्यामध्ये सयाजी महाराज हे देखील शिक्षणाच्या विस्ताराचं काम करत होते. आणि मग फुले असतील, शाहू असतील, हे सयाजी महाराज असतील, यांच्या विचाराने प्रेरित झालेले कर्मवीर भाऊराव पाटील जे आहेत, हे आपल्या आयतोड्याचं त्यांचं आयतोडे त्यांचं गाव, कुंभदला जन्म झाला त्यांचा. ह्या कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा जास्त शिकलेले नव्हते, म्हणजे ते इंग्रजी 6वी नापास झाले होते. त्यांनी एक आठवण सांगितलेली आहे, कोल्हापूरला शिकत असताना ते सारखे नापास व्हायचे म्हटल्यावर ते भार्गवराव कुलकर्णी नावाचे त्यांचे गुरुजी होते. हे शाहू महाराजांना भेटले अण्णा आणि म्हटले की मला वरच्या वर्गात पाठवायला सांगा. त्यावेळेला भार्गवराव कुलकर्णी, त्यावेळेला मास्तरांना पण तसा अधिकार होता, ते शाहू महाराजांना असं म्हणाले, भार्गवराव कुलकर्णी महाराज, एक वेळेला तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटील ज्या बाकड्यावर बसतो त्या बाकड्याला मी वरच्या वर्गात पाठवेन. पण कर्मवीर भाऊराव पाटलाला त्यावेळेला अण्णा कर्मवीर भाऊराव हे नाव झालेलं नव्हतं. त्यांना कर्मवीर ही जी पदवी आहे ती श्रीमाटे संत गाडगे बाबा ह्यांनी दिली, पण ते तेवढ्यावर भागत नाही. बॅरिस्टर पेजी पाटील चरित्र लिहित होते, तेव्हा तासगावच्या एका प्राथमिक शिक्षकानं त्यांना पत्र लिहिलं की श्रीमाटे आणि गाडगे बाबा ह्यांच्या अगोदर
कर्मवीर भाऊराव पाटलाला कर्मवीर पदवी ही पट्ट्यान दिल्या म्हणला. म्हणजे आपल्या भागातली माणसं काय पण करतील. एकदा तर गाडगे बाबा रयत शिक्षण संस्थेमध्ये येणार होते आणि कर्मवीर अण्णांना 1 लाखाचा निधी द्यायचा होता. मग गाडगे बाबांचं वैशिष्ट्य काय होतं की कीर्तनाच्या आधी आणि नंतर ते शक्यतो कोणाला सापडायचे नाही. म्हणजे मग कार्यक्रम सुरू होणार आहे त्यावेळेला गाडगे बाबा उसात जाऊन बसले. गाडगे बाबा उसात जाऊन बसले, कार्यक्रम सुरू व्हायची वेळ आली तरी सापडे ना. मग त्यांना हुडक म्हणून सांगितलं. हे कोणाला सांगितलं? आमच्या तालुक्यातल्या आष्टे गावचा लोखंडे म्हणून एक पोरगा होता. त्या लोखंड्याला अण्णांनी सांगितलं की गाडगे बाबा तिथं बसलेले आहेत उसात कुठेतरी, तिथं जा आणि त्यांना तू घेऊन ये. म्हटलं हा उसात गेला, ते पानं कापायला लागली, बराच वेळ ह्याला गाडगे बाबा गावना. शेवटी गाडगे बाबा एका उसाच्या भोंड्यावर बसलेले त्याला दिसले. दरम्यान यानं त्याला हुडकायसाठी हातात ऊस लांबडा घेतला होता आणि तिथं गाडगे बाबा दिसल्यावर त्यानं गाडगे बाबाच्या पाठीत लोखंडाला रट्टा लावला आणि म्हटलं की लगा इथं बसलाच तू म्हणला. तिकडं अण्णा हुडकायला लागलाय, तुझं भाषण आहे तिकडं, चल तिकडं म्हणून तो त्यांना पुढे घालून घेऊन आला. माझा मुद्दा काय आहे की गाडगे बाबांना सुद्धा कुणी पाया पडलेलं आवडायचं नाही. कुणी पाया पडलं तर हातातली काठीचे पाचीत घालायचे आणि माझ्या पाया पडू नको म्हणून सांगायचे. अशा गाडगे बाबाच्या देखील पाचीत काठी घालणारा लोखंडे आमच्या वाळवे तालुक्यातल्या आष्टे गावचा. म्हणजे हे मनात सांगत नाही, मी लिहून ठेवले बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी त्यांच्या चरित्रामध्ये. तेव्हा जे फुले कर्व्यांनी जी शिक्षणाची सुरुवात केली त्याच्या पुढे कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराजांनी काय केलं? जातनिहाय वसतिगृह स्थापन केले. म्हणून कोल्हापूरला वसतिगृहांची जननी असं आजही म्हटलं जातं. मग याच्या पुढे जाऊन कर्मवीर अण्णांनी काय केलं तर कर्मवीर अण्णांनी सर्व जाती जमातीचे लोक एकत्र केले. म्हणजे महार पण तिथंच, मांग पण तिथंच, पाटील पण तिथंच, थोरात पण तिथंच, गुरव पण तिथंच आणि ह्या सगळ्यांना एकत्र आणायचं काम त्यांनी केलं. अण्णांचं काम जे आहे हे ऐकून आपल्या सगळ्यांना माहित आहे की अमेरिकेतला पोप नावाचा एक माणूस आला, प्रौढ शिक्षणावरती तो काम करत होता आणि तो अण्णांना असं म्हटलं की तुम्ही अर्ज करा, आम्ही तुम्हाला अमेरिकेतनं डॉलर्स पाठवू. कर्मवीर अण्णांनी सांगितलं माझ्या पोराने फोडलेली ही जी खडी आहे ही खडी माझ्यासाठी लाख मोलाची आहे, त्यामुळे तुमचे डॉलर्स आम्हाला नकोत. पण अण्णांचा एक महत्वाचा प्रयोग जो आता मी तुम्हाला सांगणार आहे. अण्णांच्या प्रयोगाचं वैशिष्ट्य काय होतं तुम्ही बघा. शेकडो वर्ष वारीला सगळ्या जाती धर्माची माणसं एकत्र जातात. आपली तिथे जातीभेद विसरतात. पण आपल्या गावाच्या वेशीवरती आलं की पुन्हा महार तो महार राहतो, मांग तो मांग राहतो, सरकार तो सरकार राहतो. यात अण्णांची भर काय आहे तर अण्णांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणताना मी मगाशी ज्याचा उल्लेख केला त्या मौखिक परंपरेचा शिकवायला त्यांनी प्रभावी वापर केला. म्हणजे बॅरिस्टर पी.जी. पाटील, तुम्ही नाव ऐकले बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं. बॅरिस्टर पी.जी. पाटील हे कर्मवीर अण्णांचे विद्यार्थी. त्यांनी कर्मवीर अण्णांचं इंग्रजीमध्ये द बाउंटीफुल बनियन नावाचं 4 भागामध्ये चरित्र लिहिलंय. हे बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं वैशिष्ट्य काय तर हे बॅरिस्टर पी.जी. पाटील साधं सोपं इंग्रजी बोलायचे. कसं बोलायचे त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एकदा काय झालं, शिवाजी महाराज गोवळकोंड्याच्या कुतुबशाहच्या दरबारामध्ये गेले आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशाहच्या दरबारामध्ये गेल्यानंतर कुतुबशाह शिवाजी महाराजांना असं म्हणाला की तुमच्या लष्करामध्ये हत्ती दळ आहे, तुमचे सैनिक छोट्या थनीचे आहेत, हे हत्ती बरोबर लढणार कसे, कारण माझ्या एकट्याच्या सैन्यात 1000 हत्ती आहेत म्हटला. त्यावेळेला शिवाजी महाराज असं म्हणाले की माझे मावळे एवढे तडफदार आहेत की यांच्यापैकी कुणीही हत्तीशी लढायला तयार होईल. समजा आता मी तुम्हाला म्हटलो की तुम्ही माझे सगळे मावळे आहेत आणि हत्तीशी लढायला कोण तयार आहे तर तुम्ही म्हणणार सर हे बरोबर नाही. एक तर तुमचा आणि आमचा अजून नीट परिचय पण नाही आणि आल्या आल्या ठेक हत्तीशी लढायला सांगताय ते तुम्हालाही शोभत नाही, आम्हालाही शोभणार नाही. पण त्यावेळेला एक मावळा उठून उभा राहिला. कुणाला नाव माहिती आहे? कोण होता मावळा हत्ती बरोबर लढायला तयार झालेला? कुणाला माहिती आहे? सांगा की माहित असेल. नाही तर मी सांगतो. येसाजी कंक नावाचा मावळा होता. तो म्हटला महाराज मी लढायला तयार आहे. मग ह्यांची दुसऱ्या दिवशी हत्तीला दारू बांधली. मैदानामध्ये हत्ती आहे, येसाजी कंक आहे. बराच काळ घनघोर अशा प्रकारची लढाई झाली आणि या लढाईनंतर हत्ती त्याच्या अंगावरती चाल करून जायचा. येसाजी बाजूबाजूने चुकवत पळायचा.
शेवटी येसाजी गंजानं नंग्या तलवारीनिशी हत्तीच्या गंडस्थळावरती उडी मारली आणि तलवारीच्या एका घावामध्ये हत्तीच्या सोंडेचे 2 भाग केले आणि तो हत्ती ची 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 असा आवाज करत कोपऱ्यात जाऊन पडला. त्यानंतर कुतुबशाह असं म्हणाला की येसाजी म्हणजे येसाजी तू माझ्याकडे ये, मी तुला 5000 मनसबदार करतो. त्यावेळेला येसाजी कंकानं दिलेलं उत्तर महाराष्ट्राला आज हे अभिमान वाटेला आहे. नाहीतर आपण काय करतो बघा, 2:45 पर्यंत एका पक्षामध्ये असतो आणि 2:45ला तिकीट मिळत नाही याची खात्री झाली की बंडखोरी करून अपक्ष उभा राहतो. पण त्यावेळेला येसाजी कंक काय म्हणाला, महाराज तुम्ही मला बुरवत असलेल्या 5000 मनसबदारीपेक्षा माझ्या महाराजांनी मला दिलेलं मानाचं कडं जे आहे ते लाख मोलाचं आहे असं तो म्हणाला. ही मूळ कथा. पी.जी. पाटील काय म्हणायचे, एक इंग्रजीचा मास्तर ही वर्गात कथा सांगायचा कशी. येसाजी कंक वेंट टू द मैदान अँड देअर हत्ती ऑल्सो वेंट टू द मैदान. येसाजी कंक जम्प्ड अँड हत्ती गॅलॉप्ड. फायनली बोथ ऑफ देम वेंट इनटू द मिडल ऑफ द ग्राउंड अँड बोथ ऑफ देम डॅश्ड टुगेदर. Both of them collided together, and then finally Yesaji Kank jumped on the gunderstel of that hatti, and then gave such a tadaka which is sword on the sound of that hatti. That sound was cut away into 2 parts, and the hatti went making the noise chi 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 in the corner. हा मास्तर पी.जी. सरांच्या काळातला होता. आजच्या काळातला असता तर काय म्हटलं असता, Yesaji Kank jumped on the gunderstel of that hatti, then gave such a tadaka which is sword on the sound of the hatti. That sound was cut away into 2 parts, and the hatti went making the noise chi chi in the corner. And then Yesaji Kank waved his sword in the direction of Chhatrapati Shivaji, as our Virat Kohli waved his bat in the direction of Anushka Sharma after completing his century. असं म्हणायला हागे केलं नसते. म्हणजे बॅरिस्टर पी.जी. पाटील या प्रकारचं सोपं इंग्रजी जे बोलत होते त्याचं कारण आहे ही आपली मौखिक परंपरा. कारण बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी एक लेख लिहिलाय, मी इंग्रजी कसा शिकलो, आणि त्यात त्यांनी सांगितलंय टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरच्या चुका काढणाऱ्याला 1 आना बक्षीस होतं. अण्णा मला म्हणायचे ते 1 आण्याचं बक्षीस तू मिळव. अण्णा मला म्हणायचे रोज 10 इंग्रजी शब्द पाठ कर पांडुरंग, नाही पाठ केले तर संध्याकाळी तुला जेवण मिळणार नाही. जी वरच्या वर्गातली पोरं होती की हा मुद्दा मी अतिशय महत्वाचा सांगतोय की जे वरच्या वर्गातली पोरं होती ती खालच्या वर्गातल्या पोरांना इंग्रजी शिकवायची. असं करत बॅरिस्टर पी.जी. पाटील इंग्रजी शिकले. म्हणजे काय शिकले, जसं तुमच्या अण्णांना शाळेत न जाता अभंग पाठ होते तसंच बॅरिस्टर पी.जी. पाटील शाळेत जाताना आपल्या ह्या मौखिक परंपरेच्या आधारे उत्तम इंग्रजी बोलायला शिकले. मी स्वतः 1982 साली शिवाजी विद्यापीठामध्ये राजाराम कॉलेजला इंग्रजी माध्यमातून शिकलेली 200 मुलं तिथं असताना देखील MA परीक्षेमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं. मी पहिला आलो. याचं कारण सुद्धा ही मौखिक परंपरा आहे. आम्ही एकमेकाशी बोलायचो, एकमेकाला सांगायचो. म्हणजे अण्णांनी जे अनेक प्रयोग केले की घाम गाळा, कष्ट करा, त्यातनं संपत्ती निर्माण करा, त्याला शिक्षणाची जोड द्या. त्याबरोबरच अण्णांचा हा दुर्लक्षित प्रयोग आहे की अण्णांनी जे असे शेकडो बॅरिस्टर बाहेरच्या देशामध्ये पाठवले, त्या ठिकाणी अण्णांनी ह्या मौखिक परंपरेचा सातत्यानं वापर केला. म्हणजे मी ज्यांची नावं घेतली, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे औपचारिक अर्थानं विचार शिक्षण तज्ञ नव्हते. पण हे काय होते, हे प्रॅग्मॅटिक फिलॉसॉफर होते. म्हणजे हे व्यवहारवादी शिक्षण तज्ञ होते. आणि सगळ्यात महत्वाचे काय आहे, या सगळ्यांना लोकांचा मोठा आधार होता. म्हणून मला अतुल तुम्ही ज्यावेळेला म्हटला की तुम्ही बाप या विषयावरती बोला, त्यावेळेला मला हे सांगायचं होतं की तुमचा माझा बाप म्हणजे केवळ फिजिकल बाप होत नाही, तर तुमचा माझा बाप हा आपला वैचारिक बाप असतो. आणि म्हणून आता काय झालंय, आपल्याकडे भावकीत जर माणूस मेला तर असं म्हणतो की आपण केस कापू नका, दाढी करू नका, बरोबर. पण आज असं झालंय की ज्याचा बाप मेलाय त्यातले बरेच जण तोटीत दाढी करून आपल्या बरोबर फिरतायत. त्यामुळे बाप हे आपले व्यक्तिगत बापापेक्षा आपले वैचारिक बाप कोण आहेत
त्या वैचारिक बापांची माहिती घेऊन आपण ह्या सगळ्यांचा प्रयत्न का आपण जेव्हा म्हणतो की शाहू महाराजांनी कर्मेर अण्णांनी महात्मा फुलेने गरिबांना शिकवलं, खालच्या जातीतल्या लोकांना शिकवलं, म्हणजे ह्यांनी काय केलं हो, तर ह्यांनी परिगावरचा माणूस जो आहे, तळागाळातला जो माणूस आहे, तो जीवनाच्या केंद्रस्थानी आणायचा. चांभाराचं एखादं पोरग प्राचार्य झालं, चांभाराचं एखादं पोरग कलेक्टर म्हणून बाहेर गेलं, म्हणजे शिक्षण ह्या शांततामय क्रांतीनं आपल्या बापांनी, आपल्या विचारवंतांनी काय केलं, तर तळागाळातल्या माणसांच्या पर्यंत हे काम नेताना त्यांना समाजाचा देखील मोठा अशा प्रकारचा जनाधार होता. म्हणून माझा मुद्दा असा आहे की आपल्याला बाहेर वावरताना आपल्याला ह्या परंपरेचा आत्मभान पाहिजे. आता मला गॅरंटी आहे, तुमच्या गावात जरी गेलो, एखादा पोरगा PSI झाला तर त्याचं डिजिटल लागलेलं असते, बरोबर आहे, त्याचं डिजिटल लागलेलं असतंय. पण डिजिटलच्या अवतीभोवती जमलेली जी गँग असते उत्सववाली, त्यांचं तिथं काय चालू असते, त्यांचं कुठला ना कुठला कार्यक्रम घ्यायचा, कुठला ना कुठला उत्सव घ्यायचा, त्यानंतर मिरवणूक काढायची. पण मिरवणूक काढताना तर नीट काढली पाहिजे की नाही. मी गणपतीची एकदा मिरवणूक बघितली, कार्यकर्ते गोष्ट देत आला बघा, आला गणपती, आला इकंड, आला गणपती, आला डावीकंड, आला गणपती, आला उजवीकंड, आला गणपती बाबा, बोल न बोल गणपती, बोल आगे से बोल गणपती, बोल पीछे से बोल गणपती, बोल दाएं से बोल गणपती, बोल ऊपर से बोल गणपती, बोल नीचे से बोल गणपती, बोल. गणपती काय झिरपीला उभा राहिला पुढे आहे काय? ह्या आपलंच काम आहे की आपल्या तरुणांना आपल्या परंपरेचं जर आपण त्याला दोष देत नाही, पुरं डॉल्बीसाठी आग्रह धरतात, त्याचं कारण त्यांना माहीतच नाही ना दुसरं काय करायचं. ती तरुण वय आहे त्यांचं, त्यामुळे मी त्यांना दोष देत नाही. पण आपली ही जी सकारात्मक परंपरा आहे, म्हणजे मी म्हटलं त्या पद्धतीनं एका बाजूला फौजदार झालेलं डिजिटलचं पोरावर असतंय आणि खालच्या बाजूला निवांतपणे उद्योगधंदा न करणारी 22 पोरं ही आपली तिथं फिरत असतात. तर या नव्या पिढीला शिस्त लावण्यासाठी म्हणून आपल्याला त्यांना परंपरेचं आत्मभान जे आहे ते आपण सांगितलं पाहिजे. आज ही आपल्याकडे तुलनेनं जवळजवळ देशामध्ये 30 कोटीच्या दरम्यान ही निरक्षर माणसं आहेत, त्यांच्या साक्षरतेचा प्रश्न आहे. अनेक मला म्हणजे मी नगरसेवकाची सोपी व्याख्या करतो आमच्या ईश्वरपूर. नगरसेवक म्हणजे काय, न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ता. मी पत्रकार म्हणून गेली 30-35 वर्ष या निवडणुकीचं वार्तांकन करतोय. तरी ही 35-36 वर्षामध्ये लोकांच्या मागण्या काय आहेत मी सांगितले, ह्या 3च आहेत की आम्हाला पाणी आलं पाहिजे, आमचं गटार दुरुस्त झालं पाहिजे. ह्याच्या पलीकडं लोकांची मागणी नाही. म्हणजे ह्या आपल्या ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या करण्यासाठी आपल्याला, तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकेची खरी ताकद आहे आपल्याकडे. शंकर आबाजी भिसे नावाचा माणूस होऊन गेला, त्यानं 200 शोध लावले. अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी 38% उत्पन्न जे आहे ते त्यांना पेटंट मध्ये मिळतं. त्यामुळे आपल्या बापाची आठवण करताना गाव आपल्या परंपरेतल्या बापाची आठवण करून आपल्याला आपलं जर नवं गाव घडवायचं असेल तर आपल्या शिक्षणावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्ही बघा, गावात देऊळ बांधताना तुलनेनं कुठलं देऊळ बांधायचं आपण राहिलंय असं होत नाही, माणसं मदत करतात. पण गावातल्या शाळेवरची कौलं जर उठलेली असली तर ती बसवायला 2-3 वर्ष लागतात. त्यामुळे शिक्षण ही प्रथम प्राधान्याची बाब आहे. हे आपल्या परंपरेचं आत्मभान लक्षात घेऊन आपण लक्षात ठेवावं. एवढंच अण्णांच्या ह्या स्मृतिदिनानिमित्त सांगताना मला एक मुद्दा आणखीन सांगायचा आहे की जमेल तेवढं संस्थात्मक लोकजीवन आपण उभा करायला पाहिजे. कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये विस्टन चर्चिल असं म्हटलं, माझ्या देशावरती किती बॉम्बफेक झाली तरी माझा देश नष्ट होणार नाही, कारण माझ्या देशातलं माझं ग्रंथालय स्ट्रॉंग आहे, माझी शाळा चांगली आहे, माझ्या सेवाभावी संस्था चांगल्या आहेत. तसं आपल्या गावच्या परिसरामध्ये या स्मृतिदिनानिमित्तानं आपले जे चांगलं आहे, जे उदात्त आहे, जे प्लस पॉईंट आहेत ते अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करूया. आता हेही सांगतो की एकदा एका वक्त्याचं भाषण सुरू झालं, ते बराच वेळ चाललं होतं, माणसं कंटाळून टाळ्या वाजवायला लागली. हा त्याला वाटलं लोकांना आवडतंय, आणखीन टाळ्या वाजवायला लागली. हा पुढे बोलत राहिला. शेवटी कोपऱ्यातनं एक माणूस रिव्हॉल्वर घेऊन उभा राहिला. म्हणला, साहेब तुम्ही बोला, तुमच्याबद्दल माझी काही तक्रार नाही,
पण तुम्हाला ज्यानं आणलंय त्याचं नाव सांगा, त्याला मी जीवन ठेवणार नाही. तेव्हा माझे मित्र अतुल गुरु यांच्यावरती अशी पाळी येऊ नये यासाठी जय हिंद जय महाराज.